महाराष्ट्रात उद्या 16 ठिकाणी मॉक ड्रिल। मुंबई, पुणे, नाशिक, कोकण किनारपट्टीसह संभाजीनगरमध्ये सायरन वाजणार। सुरक्षेच्या दृष्टीने शहरांची 3 श्रेणींमध्ये विभागणी। गृहसचिवांची मॉक ड्रिल संदर्भात विविध राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा। देशातील 259 ठिकाणी हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजणार, ब्लॅकआउट होणार। पैसरन खोऱ्यात एनआयच्या पथकाकडून मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने तपास। कारवाईचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती। पाकिस्तानच्या विशेष संसदीय अधिवेशनात पोकळ धमक्यांचे बॉम्ब, तर काही खासदारांनी पाकिस्तान सरकारला दाखवला आरसा। ब्राह्मोस मिसाईलचा घेतला धसका। पैसरनलगतच्या परिसरातून एक संशयित ताब्यात। जम्मू काश्मीर पोलिसांकडून कसून चौकशी। संशयिताकडे मॅग्नीज होल्डर कव्हर सापडल्यानं खळबळ। भारताच्या भीतीनं पाकिस्तानला धडकी। पाकमध्ये पैसे काढण्यावर निर्बंध। बँकांच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सायबर वॉर सुरू। भारतीय संकेतस्थळावरील हल्ल्याचा सायबर कमांडरचं उत्तर। पाकिस्तानातील 1500हून अधिक वेबसाईट हॅक केल्याचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एबीपी नेटवर्क सोबत संवाद। विकसित भारताविषयी व्हिजन मांडणार। रात्री 8 वाजता इंडिया झॅट 2047 शिखर परिषदेत संवाद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या। सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश। 4 आठवड्यात अधिसूचना काढण्याचे निर्देश। 2022 आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका। चौंडीला अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळासाठी 681 कोटींचा आराखडा मान्य। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा। अहिल्यानगरात नवं वैद्यकीय महाविद्यालय, तर मुलींसाठी विशेष ITI। राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका। परभणीत हातातोंडाशी आलेल्या बागा भुईसपाट। हिंगोलीत केळी बाग उद्ध्वस्त, तर भंडाऱ्यात भात पीक जमीनदोस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।